जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 12वा। विवेक वैराग्य नाम। समास चौथा। विवेक वैराग्य नाम। पहा, या विवेक वैराग्य नाम या दशकात प्रपंच आणि परमार्थाचा सुयोग्य समन्वय कसा साधायचा यावरील समर्थांचे अनुभूतीचे अनुभवाचे बोल आपण समजून घेत आहोत। या समासाचं नावही विवेक वैराग्य नाम असंच आहे आणि दशकाचंही नाव विवेक वैराग्य नाम असंच आहे। स्वार्थ तसंच परमार्थ साधताना विवेक आणि वैराग्य या दोन्ही बाबी तितक्याच महत्त्वाच्या असतात। हे सूत्र समर्थ आता विस्तारानं या समासामध्ये मांडत आहेत। फक्त प्रपंच करणं हे काही मनुष्य जन्माचं ध्येय नव्हे। प्रपंच करून शाश्वत असं काहीच हाती लागत नाही याचं स्पष्ट प्रत्यंतर आपल्या प्रत्येकाला आलेलं असतंच। तरीही आपला प्रपंचाचा हव्यास काही केल्या कमी होत नाही। बरं, फक्त परमार्थ करणं हे सर्वसामान्यांच्या पचनी पडणारही नाही, ही गोष्ट परवडणारीही नव्हे। जन्माला येऊन केवळ परमार्थ करण्यासाठी महात्म्यांना भगवंताच्या अंशालाच अवतार घ्यावा लागतो। ज्याला 2 वेळचं खायला नीट मिळत नाही त्याला प्रपंच आणि परमार्थ कसा काय साधणार? परमार्थ हे काही येड्या गबाळ्याचं काम नव्हे, हेच खरं। ज्याच्या जीवनात विवेकाला स्थान नाही, वैराग्याची साथ नाही, त्याला प्रपंचात आणि परमार्थात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं। जसं वेगानं धावण्यासाठी रथाला किंवा एखाद्या बैलगाडीला 2 एकसारख्या चाकांची गरज असते, तसंच मनुष्याचा जीवनरथ प्रगतीपथावर वेगानं दौडावा असं वाटत असेल तर त्या रथाला विवेक आणि वैराग्य अशी 2 समान चाकं असावी लागतात। ज्याच्या जीवनात विवेक वैराग्याचा समान विकास झाला आहे त्याच्या जीवनात प्रपंच आणि परमार्थाचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो। जीवनाचं सर्वश्रेष्ठ ध्येय आत्मज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे। त्यासाठी जीवनात विवेक आणि वैराग्याचा विकास समसमानच असायला हवा असं ठाम प्रतिपादन करताना समर्थ एक उदाहरण देत आहेत। श्रीराम समर्थ, महत् भाग्य हातासी आले, परी भोगू नाही जाणितले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाही। म्हणजे एखाद्याला मोठ्या भाग्याने ऐश्वर्य प्राप्त झालेले, पण त्याचा उपभोग कसा घ्यावा हे जर त्याला कळत नसेल तर ते प्राप्त होऊनही व्यर्थ ठरते। त्याप्रमाणे एखाद्याला वैराग्य उत्पन्न झाले पण त्याच्या ठिकाणी विवेक नसेल तर त्या वैराग्याचा वावा तसा उपयोग होत नाही। याचाच अर्थ नशिबानं आपल्याला ऐश्वर्य लाभलंय पण त्याचा उपभोग कसा घ्यायचा हे माहीत नसेल तर ते वाया गेल्यासारखंच आहे। एक किस्सा आठवतो। एका मनुष्याला लॉटरीमध्ये 1 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं। ती रक्कम घेण्यासाठी तो गेला असता सरकारी कर वगैरे कापून त्याच्या हातात 60-65 हजार रुपये येतील असं त्याला सांगण्यात आलं। त्याच्यावर त्या माणसानं बराच वाद घातला पण व्यर्थ। शेवटी रागानं त्यानं ते तिकीट तेथील अधिकाऱ्याच्या तोंडावर फेकलं आणि त्या तिकिटाची किंमत फक्त 10 रुपये तो त्याच्याकडं मागू लागला। म्हणजे पहा, ऐश्वर्य चालत आलंय पण त्याचा उपभोग कसा घ्यायचा हेच जर ठाऊक नसेल तर काय उपयोग होणार आणि तो काय करणार? त्याचप्रमाणे एखाद्याला वैराग्य प्राप्ती झाली पण त्याच्या अंगी जर विवेक नसेल
तर नुसत्या वैराग्यातून आत्मज्ञान होणार नाही, असं समर्थ आपल्याला या ठिकाणी या उदाहरणातून सांगत आहेत. लॉटरी ही लाखात एखाद्यालाच लागते, वैराग्य ही हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या लोकांनाच, इतक्या जणांनाच प्राप्त होतं. वैराग्य घेऊन कुणी जन्माला येत नाही. जन्मजात विरक्त असणारे श्री समर्थ सद्गुरू यांच्यासारख्या सत्पुरुषांची गोष्ट वेगळी असते, ते भिन्न असतात. सामान्य मनुष्य स्वभावताच भोगवादी आहे. दूध पाजायला थोडा जरी वेळ झाला तरी तानमूल किती अकांड तांडव करतं हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. विषय भोगाची ही जी प्रवृत्ती देहाला लहानपणीच चिटकते, ती शेवटच्या श्वासापर्यंत त्याची सोबत करते. शरीराची जशी स्वाभाविक वाढ होते तशी ती वैराग्याची होत नाही. वैराग्य वाढवण्यासाठी संत संगत, विवेक विचार, साधनाभ्यास यांची आवश्यकता असते. या गोष्टींशिवायही अंगी वैराग्य येऊ शकतं आणि त्याला कारण ठरतं प्रपंचात झालेलं अपरिमित नुकसान किंवा बसलेला जबरदस्त धक्का. प्रपंचात चहूकडून नागवलेल्या होरपळलेल्या जीवाच्या मनात विरक्ती येऊ शकते. जरी असं वैराग्य विवेकाशिवाय, सत्संगाशिवाय आलेलं असलं तरी ते परमार्थासाठी उपयुक्त ठरू शकतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोस्वामी तुलसीदास. तुलसीदासांचं त्यांच्या पत्नीवर अतिशय अपरिमित असं प्रेम होतं. एकदा काही कारणानं अचानकच त्यांच्या पत्नीला माहेरी जावं लागलं. त्यावेळी तुलसीदास घरी नव्हते. जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांची पत्नी माहेरी गेल्याचं त्यांना कळालं. ते सैरभैर झाले. पत्नीचा वियोग त्यांना सहन होईना. रात्रीची वेळ, बाहेर धोधो पाऊस कोसळतोय. अशा परिस्थितीत तुलसीदास निघाले. वाटेत लागलेली नदी त्यांनी एका प्रेतावर बसून पार केली. सारे अडथळे पार करत करत ते पत्नीच्या घरी पोचले. त्यांची भेट झाली तेव्हा त्यांची पत्नी तुलसीदासांना म्हणाली, या हाडामासाच्या देहावर जितकं प्रेम करताय त्याच्या निम्म्यानं जरी प्रभू रामांवर प्रेम केलं तर तुमचा बेडा पार होऊन जाईल. पत्नीचे हे बोल तुलसीदासांच्या हृदयात अतिशय खोलवर गेले. विचारांची उलथापालथ झाली. त्यातून त्यांना प्राप्त झालेलं विवेक, वैराग्य त्यांनी परमार्थाकडे वळवलं आणि आपलं जीवन सार्थकी लावलं. रामचरितमानस सारखं अगाध अजरामर काव्य त्यांनी रचलं. आपल्यालाही असं वैराग्य येतं, पण ते तात्पुरतं ठरतं. त्यालाच स्मशान वैराग्य असं म्हणतात. प्रतिकूल असणारी परिस्थिती अनुकूल बनली रे बनली की आपलं वैराग्य लोप पावतं. हेच निरीक्षण समर्थ पुढच्या ओवीमध्ये छानपणे नोंदवत आहेत. आदळते आफळते, कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते वैराग्यतेने. म्हणजे या जगात माणसाला प्रपंचात नाना प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळं तो आदळापट करतो, कष्टी होतो, दुःखी होतो. अशा रीतीने ऐकून पाहून आणि अनुभवून एखाद्या माणसाला वैराग्य उत्पन्न होतं. पहा, विवेकाची साथ नसल्यामुळं प्रपंचाच्या त्राग्यातून आलेलं वैराग्य स्वतःच्या आत्मिक उन्नतीकडं, परमार्थाकडं कसं वळवावं याची समज आपल्याला नसते.
प्रारब्धवश मनुष्याच्या जीवनात अशा काही घटना घडतात की त्यामुळं तो पुरता कोलमडून जातो, नैराश्यापायी व्यसनांच्या आहारी जातो, प्रसंगी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल देखील उचलतो. त्यामुळं नुसतं वैराग्य थोतांड आहे, अहितकारक आहे, मनाला मलिनता आणणारं आहे. असं पोकळ वैराग्य आत्मज्ञान तर देऊ शकत नाहीच, पण ते प्रपंचातही घात करतं, असं समर्थांना आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तात्पुरत्या वैराग्यामुळं मनुष्य देशांतरासाठी निघतो, वनात जातो किंवा दुसरीकडे जाऊन प्रपंचाची घडी पुन्हा नीट बसवण्याचा प्रयत्न करतो. मात्र तुलसीदासांनी केलं त्याप्रमाणे आलेल्या वैराग्याला विवेकाची साथ देऊन जीवनाचं कल्याण करून घ्यावं असा विचार काही त्यांच्या मनाला शिवत नाही. त्याचा परिणाम किती भीषण असू शकतो याची कल्पना आपल्याला समर्थ पुढे सांगत आहेत. नाना प्रपंचाच्या ओटी नाना संकटे साकडी, संसार सांडुनी देशधडी होये तेने, म्हणजे संसारात ओढाताण होते, नाना संकट येतात, अडचणी उपस्थित होते. त्यामुळं तो माणूस संसार सोडून दुसऱ्या देशात निघून जातो. तो चिंतेपासून सुटला, पारधेन ते पासूनी पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा, म्हणजे त्यामुळे रोगी जसा रोग बरा झाल्यावर दुःख मुक्त होतो, तसा तो माणूसही चिंतेपासून, पराधीनतेपासून आणि प्रापंचिक दुःखातून मुक्त होतो. परितो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि अचाट, सीमाच नाही सैराट, गुरु जैसे, म्हणजे पण त्याने मोकाट, उनाड, अनाचारी, उन्मत एखाद्या जनावराप्रमाणे मोकाट होऊ नये. विवेके विन वैराग्य केले तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे, म्हणजे विवेक नसताना वैराग्य प्राप्त होऊन प्रपंच सोडून दिला तर अविवेकामुळे अनर्थ उत्पन्न होऊन प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे नुकसानच होते. पहा, समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतायत की आजारातून बरा झालेला रुग्ण जसा रोगाच्या विळख्यातून सुटतो, तसा प्रपंचाला वैतागून देशांतराला गेलेला मनुष्य काळजी, दुःख, पराधीनता यांच्या तावडीतून सुटतो. प्रपंचापासून दूर झाल्यामुळं मनाला थोडीशी शांतता वाटत असली तरी खायची प्यायची भ्रांत स्वस्थता लागू देत नाही, स्वस्थता लाभूनच देत नाही. घरच्यांचा वियोगही त्याला सहन होत नसतो. प्रपंच त्यागून येताना कुटुंबियांशी झालेल्या कठोर वार्तालापाचा आता त्याला पश्चाताप होत असतो. त्यामुळं प्रपंचात परतण्याचा मार्ग धूसर बनलेला असतो. जुन्या घटना, आठवणी मनाला डागण्या देतच असतात. अशा रीतीनं स्मशान वैराग्याच्या अंमलाखाली येऊन असा मनुष्य केवळ मानसिक धुमाकूळ घालतो. त्यातून पुढं त्याची दशा स्वैराचारी, भ्रष्ट, रस्त्यावर मोकाट फिरत राहणाऱ्या जनावरांसारखी होऊ शकते. म्हणून वैराग्याला विवेकाची तोलामोलाची साथ हवीच, असा आपल्याला समर्थांचा आग्रह आहे. अशा विवेकाला देखील वैराग्याची साथ असावी लागते. अन्यथा काय होतं याचं वर्णन, याचं आपण विवेचन आपण पुढे पाहणार आहोत. विवेकाशिवाय आलेलं वैराग्य कसं लंगडं पडतं याचा परामर्श, याचा सल्ला आपण आत्ताच या निरूपणात ऐकलेला आहे. हे आधू वैराग्य
दुःखदायकच ठरतं. असं वैराग्य धारण केलेला मनुष्य अविवेकी असतो. पहा, ना तो स्वतःचं कल्याण साधू शकतो, ना तो समाजाला उपयोगी पडू शकतो. आता या पुढच्या टप्प्यावर समर्थ वैराग्याशिवाय असलेला विवेकही कसा कुचकामी ठरतो याविषयी मौलिक मार्गदर्शन करत आहेत. प्रपंच आणि परमार्थातील यशाचं जर कुठलं गमक असेल तर ते म्हणजे विवेक आणि वैराग्य होय. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. वैराग्याशिवाय असलेला विवेक अविवेकच होय. वैराग्य विवेकाशिवाय आंधळं आहे, तर वैराग्याशिवाय असलेला विवेक पांगळा आहे, असं समर्थांचं ठाम मत आहे. विवेक कुठून मिळू शकतो? खरं तर शालेय शिक्षणातून तो जीवनात येणं अभिप्रेत असतं. मनुष्याची विवेकावर आधारित एकंदर आदर्श वर्तणूक कशी असावी हे सामाजिक शास्त्रात शिकवलं जातं. विद्यार्थी त्याचा अभ्यास करून परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवतात, पण दुर्दैवानं त्याचं जीवन व्यवहारात प्रतिबिंब पडतच नाही. त्या गोष्टींचा, त्या विषयांचा जीवनात काहीही उपयोग होत नाही, असं चित्र आपल्याला दिसतं. सामाजिक शास्त्रात शिकवलेली सूत्र आचरणात उतरवण्यासाठी ती सांगितलेली असतात. याकडं सर्वजण साफ दुर्लक्ष करतात आणि तीच मुलं पुढं मोठी होऊन अविवेकीपणानं सामाजिक भान हरपल्यासारखी वागतात. कचरा टाकून थुंकून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करण्यासारखी कामं त्यांच्या अंगवळणी पडतात. विवेकाला आचरणाची म्हणजेच वैराग्याची जोड नसली की काय होतं याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. वास्तविक पूर्वीपेक्षा आजचा समाज अधिक शिक्षित, अधिक सुसंस्कृत आहे. मोठमोठ्या नावाजलेल्या विद्यापीठातूनच उच्च शिक्षण घेऊन प्रगल्भ ज्ञान मिळवलेले अनेक जण आज आपल्याला पाहायला मिळतात. पण अशा ज्ञानाचा त्यांना स्वाभिमान असण्याऐवजी अहंकारच चढलेला दिसून येतो. थोरा मोठ्यांना लवून नमस्कार करण्यासारख्या आपल्या परंपरा आता त्यांना मागास वाटू लागतात. अत्यंत हीन पातळीवर येऊन वाद घालणं, नीतीविरुद्ध आचरण करणं, व्यसनाधीन होणं यामध्ये गैर असं त्यांना काहीच वाटत नाही. विवेक बाळगून त्यांनी पुस्तकातून ज्ञान मिळवलं, पण त्यांच्या जीवन व्यवहाराला त्याचा पुसटसा सुद्धा स्पर्श जाणवत नाही. अभ्यासातून आलेल्या या विवेकाला आचरणाची, वैराग्याची जोड नसल्यामुळं बऱ्याचदा त्याचा समाजालाही काही उपयोग होत नाही आणि त्या व्यक्तीलाही काही उपयोग होत नाही. अशी स्थिती परमार्थातही बघायला मिळते, असं समर्थ पुढे सांगत आहे. ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिनेची झाले व्यर्थ, अविवेकी अनर्थ. ऐसा केला म्हणजे धड ना प्रपंच धड ना परमार्थ असे होऊन त्याचे जगणेच व्यर्थ ठरते. अविवेकीपणामुळे असा अनर्थ ओढवतो. का व्यर्थची ज्ञान बडबडिला, परी वैराग्य योग नाही घडला. जैसा कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे. म्हणजे एखादा असा शब्द ज्ञानी असतो की तोंडाने ज्ञान बडबडत असतो, पण वैराग्याचा त्याच्याकडे पूर्ण अभाव असतो. त्यामुळे एखाद्याने तुरुंगात बसून पुरुषार्थाच्या बडाया माराव्यात, तशी त्याची ती बडबड व्यर्थ ठरते, वाया जाते. वैराग्य विन ज्ञान तो वेथेची स्वाभिमान, लोभ दंबे घोळसून कासावीस केला. म्हणजे वैराग्याशिवायचे ज्ञान म्हणजे ते पूर्णपणे वृथा अभिमानाला कारण ठरते. अशी व्यक्ती लोभ आणि दंभ
यांनी घुसळली जाऊन कासावीस होऊन जाते. म्हणजे पहा, याचाच अर्थ असा आहे की परमार्थाला अभ्यास आवश्यकच आहे. या क्षेत्रात असे अनेक जण आहेत ज्यांचे ग्रंथच्या ग्रंथ, त्यातील संदर्भ, दाखले या सर्वांचं अगदी तोंडपाठ असतात. अशा व्यासंगी अभ्यासू मंडळींची व्याख्यानं अगदी उत्तम होतात, पण त्यांच्या ज्ञानाला साधनेची, उपासनेची जोड नसते. त्यामुळं त्यांचं ज्ञान उसणं आणल्यासारखं वाटतं. त्यांचे आकर्षण अलंकारिक शब्द ऐकताना मोठे गोड वाटतात, पण त्यात अनुभवाचं रसायन ठासून भरलेलं नसल्यामुळं ते परिणामकारक ठरत नाहीत. निरूपण, प्रवचन, व्याख्यान ऐकल्यावर ते विचार जर कृतीत उतरले, त्यानं आपलं हृदय हेलावलं, तर वक्त्याचे शब्द अनुभूतीचे, प्रचितीचे होते असं समजावं. अन्यथा केवळ विवेकानं आलेलं पण साधनारूपी वैराग्याचा स्पर्श न झालेलं शब्दज्ञान पोकळ वाटतं, उप्रं ठरतं. त्यामुळं परमार्थात साधनेला खूप महत्त्व आहे. सद्गुरूंच्या प्रवचनांच्या पुस्तकातील प्रस्तावनेत 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आत्मज्ञानी पुरुषांचा, दुसरा साधनेला उपयोग व्हावा म्हणून शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांचा आणि तिसरा धंदेवाईक प्रवचनकारांचा. तिसऱ्या प्रकारातील लोक देतात ती व्याख्यानं. प्रवचन आणि व्याख्यान यात मूलभूत फरक आहे. तो अनुभूतीचा, स्वतःच्या स्व अनुभवाचा. व्याख्यानासाठी त्या विषयाचं सखोल ज्ञान असणं आवश्यक असतं. व्याख्याता असं ज्ञान वाचनातून, श्रवणातून मिळवतो. विषयांची तपशीलवार मांडणी करून तो श्रोत्यांना एखाद्या निष्कर्षाकडं, मुद्द्याकडं केवळ अंगुली निर्देश करतो. नेमक्या अलंकारिक शब्दांद्वारे तो व्याख्यान उत्तम रीतीनं रंगवून श्रोत्यांची वाहवा मिळवतो. मात्र तो जे बोलत असतो त्याला अनुभवाचं पाठबळ असेलच असं नाही. कुत्र्याचं रडणं जसं आपल्याला ऐकवत नाही, तसं अनुभूतीशिवाय, साधनेशिवाय, वैराग्याशिवाय व्यक्त झालेलं हे शब्द पांडित्य मनुष्य मनाचा वेध घेऊ शकत नाही. त्याच्या अंतरी आनंदाचा ठेवा निर्माण करू शकत नाही. त्यामुळं व्याख्यानाचा प्रभाव अल्पकाळ टिकतो. प्रवचनांचं मात्र तसं नसतं. प्रवचनकाराच्या बोलण्याला, निरूपणकाराच्या बोलण्याला अनुभूतीचं वजन असतं. आनंद आणि कधीही फिकं न पडणारं समाधान मिळवणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. आणि ते कसं मिळवायचं याचा अनुभवसिद्ध उपाय प्रवचनांमधून हमखास सापडतो, निरूपणांमधून निश्चित सापडतो. प्रचितीयुक्त प्रवचनांचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. दैनंदिन जीवनात परमार्थाचा भाव उत्पन्न करून तो टिकवण्यासाठी अशा प्रवचनांचा, अशा निरूपणांचा फार उपयोग होतो. व्याख्याता जे बोलतो ते फक्त शब्दज्ञान असतं. त्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंध असेलच असं अजिबात नसतं. पण प्रवचनकार निरूपणातून किंवा निरूपणकार स्वतःच्या निरूपणातून लोक जागर करत असतात. भगवंत प्राप्तीचा निखळ आनंद प्राप्त करण्यासाठी नामासारख्या सूक्ष्म साधनांचं महत्त्व ते प्रवचनांतून, निरूपणांतून लोक मनावर ठसवत असतात. आणि हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा प्रवचनकाराचे शब्द व त्याचं व्यक्तिगत आचरण एकमेकांशी मेळ खातं. त्यामुळं साधना, स्वानुभूती यांच्याशिवाय असणारं ज्ञान विवेकी जरी असलं
तरी ते शुष्क ठरतं, कारण त्याला आचरणाची वैराग्याची साथ नसते. तुरुंगात असलेल्या माणसानं पुरुषार्थाच्या गप्पा माराव्यात, तसं ज्ञानाला वैराग्याची जोड नसेल तर ती व्यर्थ बडबड ठरते, असं समर्थ या ठिकाणी आपल्याला म्हणतात. ज्ञानरूपी विवेकाला आचरणरूपी वैराग्याची जशी पार्श्वभूमी लागते, तसंच त्याला सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाची साथ हवी असते. अन्यथा ते बोलणंही अविवेकी ठरू शकतं. गुरुकृपेचा स्पर्श लाभलेल्या अवीट शब्दातील माधुर्य, रसाळपणा विवेकाला वैराग्याच्या कोंदणात बसवतो. गुरुकृपेशिवाय वैराग्य अंगी बाणत नाही. गुरुकृपा ही थेट अहंकारावर काम करते. जिथं अहंकाराचा प्रभाव तिथं गुरुकृपेचा अभाव असतो. अहंकार क्षीण झाला की गुरुकृपेचा ज्ञान ज्योतीचा प्रकाश जीवन उजळून टाकू लागतो. सद्गुरु कृपेचा करिश्मा असा आहे की पुस्तकांशिवाय त्यातील ज्ञान ती आपल्यात उद्दीपित करते आणि हव्या त्या वेळी नेमकेपणानं ती आपल्या जीवाग्री आणते. मग या अहंकाराला घालवायचं तरी कसं? साधन ज्ञानार्जन चालू ठेवावं. जे घडतंय ते चांगलंच घडतंय आणि ते सद्गुरु कृपेनं घडतंय असं मनाला सतत सांगत राहावं. कर्तेपण स्वतःकडं न घेता सारं श्रेय सद्गुरूंना द्यावं. अशा दृढ भावानं जर आपलं आचरण असेल तर अहंकार अस्तंगत होऊन गुरुकृपेचं तेज जीवन झळकून टाकेल, जीवन झळाळून टाकू शकतं. वैराग्य, साधना, गुरुकृपा यांच्या अभावी व्यक्त होणारं ज्ञान केवळ मनोरंजन ठरतं. पोट भरण्यासाठी ते द्रव्यार्जन होऊ शकतं, द्रव्यार्जन करून देईल, पण त्यातून आत्मसुखाचा मार्ग सापडू शकत नाही, हे निश्चित आहे. त्यामुळं विवेकाला वैराग्याची तोलामोलाची साथ असेल तरच मनुष्य प्रपंचात सुखी होऊ शकतो. त्याला परमार्थ प्राप्तीचा मार्ग सापडू शकतो, तो मार्ग गवसू शकतो. मग हा विवेक हे वैराग्य प्राप्त तरी कसं करायचं? संत सदनी जो पडून राहतो, संत चरणी जो अनन्य भावानं शरण जातो, त्याच्या जीवनात अगदी सहजपणे विवेक आणि वैराग्य फुलं उमलवतात. सत्संगती हाच विवेक वैराग्य प्राप्त करण्याचा हमखास असा उपाय होय. सत्संगतीशिवाय आपण जे जे करू ते सर्व कष्टप्रद असतं, कष्टदायी असतं. विवेक वैराग्याचा अभाव मनुष्य जीवनात कसा प्रभाव दाखवतो हे सांगताना पुढे समर्थ लिहितात. स्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थ मुळे थिंके, पाराधिक देखो न सके. स्वाभिमाने म्हणजे कुत्र्याला बांधून ठेवले तरी ते भुंकत राहते, तसा वैराग्यहीन शब्दज्ञानी स्वार्थामुळे चरफडत राहतो, बडबडत राहतो. अभिमानामुळे तो दुसऱ्याचा उत्कर्ष जराही सहन करू शकत नाही. पहा, बांधलेलं कुत्र जसं भुंकत असतं तसं वैराग्यहीन ज्ञानी मनुष्य लोभापायी, स्वार्थापायी चरफडतो. अभिमानामुळं दुसऱ्याचा झालेला उत्कर्ष, भरभराट त्याला सहन होत नाही. त्यामुळे सद्गुरू म्हणायचे की ज्ञानी माणसापेक्षा अडाणी बरा, शरी माणसापेक्षा खेडूत बरा. कारण अडाणी खेडवळ लोक सद्गुरूंनी दिलेलं साधन अत्यंत श्रद्धेनं, विश्वासानं करतात आणि विवेक वैराग्याचे अगदी सहजपणे धनी बनतात. विवेकासहित वैराग्य मनुष्याच्या जीवनात कोणती क्रांती घडवून आणतं ते आपण पुढे पाहणार आहोत. मनुष्य जीवनात विवेक आणि वैराग्य परस्परांना पूरक असावेत.
दोन्हीही समसमान असावेत. त्यातील केवळ एक असून उपयोगाचंच होत नाही हे आपण मगाशीच निरूपणामध्ये ऐकलेलं आहे. तरीही आपल्या लक्षात आलं असेलच, एकाविन दुसरा असेल तर तो दुःखालाच कारणीभूत होतो. हे पुन्हा एकदा अधोरेखित करताना समर्थ पुढे म्हणतात, हे एक विन एक तेने उगाच वाढे शोक, आता वैराग्य आणि विवेक योग ऐका. म्हणजे याप्रमाणे वैराग्य आणि विवेक हे एकाशिवाय दुसरे दुःखालाच वाढवतात. आता वैराग्य आणि विवेक दोन्ही एकत्र असतील तर काय होतं ते ऐकावं. ते शांतपणे ऐका. विवेकासहित वैराग्य कसं असतं, हातात हात घालून हे दोन्हीही कसं चांगलं रूपांतर, चांगलं बदल घडवून आणतात हे आपण पाहूया. समर्थांना मनुष्य जीवनात विवेक वैराग्याचा मनोहारी संगम अपेक्षित आहे. एखाद्याच्या अंतरंगात विवेक वैराग्य सम्यक्तन आहे का ते ओळखायचं कसं? त्यासाठी ज्याच्या अंतर्यामी विवेक वैराग्य सुयोग्यपणे विकसित झाला आहे, त्या योगे तो आत्मज्ञान मिळवण्याच्या दिशेनं अग्रेसर होत आहे. ज्याच्या जीवन व्यवहारात आचरणात एक विलक्षण सौंदर्य जाणवतं, अशा जीवाचं, त्याच्या क्रांतिकारी कर्तृत्वाचं विवरण समर्थ या समासाच्या उत्तरार्धात करत आहेत. विवेक वैराग्याच्या आधारे खास करून परमार्थिक दृष्ट्या एका वेगळ्या उंचीवर पोचलेल्या अशा जीवाच्या प्रगल्भ मनोवस्थेचं वर्णन करताना समर्थ पुढे सांगतात, विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी. म्हणजे विवेकाने जो अंतरी अनासक्त झालेला असतो आणि वैराग्यामुळे ज्याने प्रपंचाचा बाहेरही त्याग केलेला असतो, तो योगी निसंग परब्रह्माशी एकरूप आहे, एकरूप होतो, तद्रूप होतो हे समजावे. पहा, विवेक वैराग्य यांचा सुरेख समन्वय ज्याच्या ठायी आहे, ज्याच्या ठिकाणी आहे, त्याचा ठळकपणे लक्षात येणारा गुण म्हणजे त्याची सहजता. स्वभावताच अंगी असणारी ही सहजता आपण मात्र हरवून बसलो आहोत. हे करावं, ते करू नये, हे चांगलं, ते वाईट, असं वागावं, तसं वागू नये, अशा अनेकविध आणि या सारख्या दिलेल्या सूचनांमुळं लहानपणापासूनच आपण बंधनात अडकतो आणि आपला मूळ सहज भाव विसरून जातो. वागण्या बोलण्या पाहण्यात, नित्य व्यवहारात जो ती सहजता आणतो तो संतपदी आरूढ होतो. अशी सहजता येते ती केवळ विवेक आणि वैराग्य यांच्या मिलापातून. विवेक आणि वैराग्य एके ठिकाणी गुण्या गोविंदानं नांदणं म्हणजे भगवंताचं वरदानच होय. तिथंच सहज स्थिती अनुभवायला येते. थोडा विचार केला तर असं लक्षात येतं की आपली सहजता लोप पावण्यामागचं मुख्य कारण आहे आपला अहंकार. मनाप्रमाणे जगता यावं किंवा मी म्हणेल तेच खरं अशा अहमयुक्त दुराग्रही भूमिकेमुळं आपण मित्रांपासून, नातलंगांपासून दूर जाऊ लागतो. मनातील आढ्यतेमुळं आपण इतरांशी मुक्तपणे संवाद देखील साधू शकत नाही. या मीपणामुळं आपण स्वतःला आकारण जखडून घेतो. हे कमी म्हणून की काय, प्रपंचातील आसक्ती आपल्या सहजतेवर घट्ट लिंपण करून टाकते. नित्यांमधील उदाहरण बघूया. कुणाकडं काही मागायचं झाल्यास आपण थेट तसं न करता आडेवेडे घेत दुसरं कशाचं तरी निमित्त पुढं करत, काही ढोंग करत आपण ती मागणी करत असतो, आपण ती मागणी करतो. म्हणजेच
त्यात सहजता नसते, याचंही कारण मनातील सुप्त अहंकारच. मात्र जे विवेकी विरक्त आहेत त्यांच्या जीवनातील आसक्तीचे पाश गळून गेलेले असतात. त्यामुळं त्यांच्या वागण्या बोलण्यातील सहजता आपल्याला पदोपदी जाणवत असते. संतांच्या जीवनचरित्रातून या ओव्यांचं तंतोतंत प्रत्यंतर आपल्याला येतं. जीवनामध्ये भांड्याला भांडं लागतं, गैरसमज होतात, वादविवाद होतात. यासारखे कटू प्रसंग आपल्याही जीवनात येतात. अशा प्रसंगी आपण समोरच्याला किती सहजपणे माफ करू शकतो याचा अंतर्मुख होऊन विचार करावा. क्षमा करणं जमलं की सहजता म्हणजे काय हे समजू लागतं. पण आपलं होतं काय? कटू घटना आपण हृदयात साठवून ठेवतो. त्या संबंधीतील व्यक्ती जेव्हा केव्हा आपल्या समोर येते तेव्हा तोच अप्रिय प्रसंग आठवून आपण तिच्याशी सहजतेनं न वागता हातचं राखून पूर्वग्रह मनात ठेवून वागत असतो. अहंता आसक्तीच आपल्या सहजतेला रोखून धरत असते. या उलट घडलेली घटना त्या क्षणी विसरून संबंधित व्यक्तीस क्षमा केल्यानं संतांच्या जीवनात सहजता अगदी कळकळून वाहत असते. अनेक ग्रंथ वाचूनही जे आपल्याला कळणार नाही असा सहजतेचा सुंदर वस्तुपाठच संत त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते इतरांशी साधत असलेल्या संवादातून घालून देतात. त्यांच्यातील आसक्ती अहंता शून्य झालेली असल्यामुळं ते अंतर्बाह्य मोकळे असतात. कुणाबद्दल त्यांच्या मनात आडी नसते. कर्मफलाची आशा ते बाळगत नाहीत. त्यामुळं विवेकी वैराग्यशील सत्पुरुषांचा समर्थ निसंग योगी या शब्दात गौरव करतात. अशा योगी सुसंवादी, कार्यकुशल, व्यवहार चतुर तर असतोच, पण त्याच्या अंतरंगाची अवस्था किती अद्भुत असते हे आपल्याला पुढच्या ओव्यांतून लक्षात येईल. जैसे मुखे ज्ञान बोले तैसीच सवे क्रिया चाले, दीक्षा देखोनी चकित झाले. सुचिस्मंत म्हणजे तो मुखाने असे ज्ञान सांगतो त्याला अनुसरूनच त्याचे वागणे असते. त्याची वागण्याची रीत पाहून सज्जन लोकही आश्चर्यचकित होतात. आस्था नाही त्रैलोक्याची, स्थिती बांधली वैराग्याची, यत्न विवेक धारणेची सीमा नाही. म्हणजे वैराग्य सदृढपणे बांधलेले असल्यामुळे त्याला त्रैलोक्यातील कुठल्याही पदार्थाबद्दल, व्यक्तीबद्दल मोह आस्था नसते. पण त्याच्या प्रयत्नाला आणि विवेक धारणेस कधीही सीमाच नसते. पहा, विवेक वैराग्याच्या अफलातून अशा संयोगातून योग्यांसारखं विलक्षण व्यक्तिमत्व घडतं. योग्याला कशाची अपेक्षा नसते, कुठली फलाशा नसते. मात्र तो त्याचं कर्म अगदी उत्कृष्टपणे करत असतो. त्याचे प्रयत्न, त्याचा विवेक, त्याची धारणा पराकोटीची असते. एका बाजूला तो कार्याचा डोंगर उभारतो तर दुसरीकडे तो कमालीचा निसंग निस्पृह असतो. त्याच्या व्यक्तिमत्वातील असे अनेक अद्भुत पैलू योग्याच्या जीवनातील विवेक वैराग्याचं दर्शन घडवीत असतात. समाजातही असे अनेक कर्मयोगी आपल्याला पाहायला मिळतात. सुप्रसिद्ध उद्योजक धीरूभाई अंबानी यांच्या बाबतीतला हा प्रसंग पहा. त्यांनी पाताळगंगा येथे मोठा कारखाना उभारला. त्या कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी धीरूभाई अंबानी स्वतः येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. सगळीकडे सुंदरशी सजावट केलेली होती. अधिकारी कर्मचारी वर्गाच्या उत्साहाला तर सीमाच नव्हती. मोठ्या दणक्यात उद्घाटन समारंभ पार पडला. कंपनीचे मालक येणार म्हटल्यावर तेथील कॅन्टीनमध्ये भोजनासाठी
वेगवेगळे निरनिराळे पदार्थ बनवले होते. मात्र धीरूबाईंनी थाळीमध्ये घेतले ते फक्त सूप आणि पापड. ते पाहून त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत सहजच विचारलं की सर, खाण्यासाठी तर तुम्ही केवळ 1-2 पदार्थच घेतलेत, मग एवढा मोठा व्यावसायिक पसारा कशाला? त्यावर धीरूबाईंनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं होतं. ते म्हणाले, माझी गरज तर एवढीच आहे, पण मी जे काम करतो ते उत्तुंग व्हावं असं मला नेहमी वाटतं. क्षणभर आसक्ती, फलाशा या बाबी दूर ठेवल्या तरी कर्म उत्कट, भव्य, दिव्य असावं या त्यांच्या मूळ तत्वावरच आजचं रिलायन्स नावाचं साम्राज्य उभं आहे, हे नाकारता येणार नाही. परमार्थातही निष्काम भावनेनं कर्मरत असणारे अनेक कर्मयोगी आढळतात. मठ स्थापन करून स्वतःचं प्रस्थ वाढवण्याचा, महाराजपण मिरवण्याचा धंदा त्यांना नकोच असतो. निस्पृहतेची, वैराग्याची मूर्ती पण त्रैलोक्याची अनासक्ती असलेली ही योगी संत मंडळी, पण जेव्हा त्यांच्या रामकार्याचा आपण विचार करू तेव्हा त्यांच्या विवेक, धारणा, प्रयत्नांना सीमाच नसते असं प्रकर्षानं आपल्याला जाणवून येतं, आपल्याला दिसून येतं. समर्थांचंच उदाहरण घ्या ना, किती अफाट कार्य करून ठेवलंय त्यांनी. संपूर्ण भारत भ्रमण करून समाजाचं डोळसपणे निरीक्षण करणं, बहुजनांच्या समस्या जाणून त्याच्यावर ठोस उपाय सुचवणं, त्यांना भगवंत सन्मुख करणं, सुदृढ समाजासाठी आणि स्वधर्म टिकवण्यासाठी जागोजागी मठ स्थापन करून बालोपासना वाढवणं, समाज मन अध्यात्माकडं वळावं म्हणून स्वानुभूतीपूर्ण मार्गदर्शनपर ग्रंथाची रचना करणं, योग्य महंत घडवून समाजाची धुरा त्यांच्याकडे सोपवणं, अशी त्यांच्या कार्याची यादी फार लांब लचक आहे. असं उत्तुंग कार्य करण्यासाठी त्यांची धारणा, त्यांचा विवेक किती बलशाली असेल, त्यांनी प्रयत्नांची केवढी शिकस्त केली असेल, याचा आज नुसता विचार जरी केला तरी आपल्याला थक्क व्हायला होतं. विवेक आणि वैराग्य ज्याच्या अंगी समत्वानं नांदतं तोच खरा समर्थ असतो, तोच असं अविश्वसनीय कार्य करू शकतो. अशा योगियांच्या जीवनात विवेक वैराग्यासोबतच निर्मळ भक्तीचा झुळझुळ प्रवाही वाहत असतो. त्याविषयीचं विवेचन आपण पुढे पाहणार आहोत. विवेक वैराग्य संपन्न अशा निसंग योग्याच्या अद्भुत व्यक्तिमत्वाचा, त्याच्या गुणवैशिष्ट्यांचा आपण अभ्यास करत आहोत. अंतर्बाह्य मोकळा झालेल्या, तसंच विवेक, धारणा, प्रयत्न यांची परिसीमा गाठून राम कार्यात मग्न असलेल्या या योगी संत मंडळींच्या अंतरंगात निर्मळ भक्तीचा निर्झर झुळू वाहत असतो. तृषार्त जीवाची तहान शमवीत असतो. अशा संतांचं जीवन पाहून जनमानस प्रभावित होण्याचं आणखीन एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची विवेक वैराग्यासोबतच बहरणारी भगवंताची भक्ती. या भक्तीची महती गाताना समर्थ पुढे सांगतात, संगीत रसाळ हरिकीर्तन, ताळबद्ध तानमान, प्रेमळ आवडीचे भजन, अंतरापासूनी म्हणजे तो तालबद्ध, ताना इत्यादी संगीताचा जाणकार असून अत्यंत रसाळ हरिकीर्तन करतो आणि त्याला अगदी अंतकरणापासून भगवंताचे प्रेमाने भजन करणे आवडते. पहा, विवेक वैराग्य हे शब्द अतिशय जड, फारच गांभीर्याने घेतल्याचे किंवा घेण्याचे असतील असं आपल्याला उगाचच वाटतं. तसं समजणं हे आपलं अज्ञान आहे आणि तेच अज्ञान समर्थ दूर करू पाहत आहेत. वास्तविक संत हे संगीत, साहित्य, कला यांचे मोठे रसिक असतात. कारण
मनानं ते आपल्यापेक्षाही अत्यंत तरल संवेदनशील असतात. त्यांच्या अंतरंगातील जी रसिकता असते, त्यांना जी कलेची जाण असते, त्या मानानं आपण त्यांच्या पुढं फारच छोटं ठरतो, फारच खुजं ठरतो. त्यांच्यातील व्युत्पन्न प्रतिभेची उंची आपल्यासारख्यांना कशी मिळणार? विवेक वैराग्याबरोबरच ज्यांची रसिकता ही उच्च कोटीची आहे, त्यांचं उदाहरणच द्यायचं झाल्यास हनुमंताचं नाव, हनुमान स्वारीचं नाव सर्वप्रथम घ्यावं लागेल. जिथं जिथं म्हणून राम नामाचं गायन उच्चारण चालू असतं, जिथं जिथं कीर्तन चालू असतं, तिथं तिथं हा महाबली उपस्थित असतो. त्याचबरोबर भक्त शिरोमणी नारदांचाही उल्लेख करावा लागेल. भक्ती रसामध्ये डुंबणं हा तर मारुतीचा, नारदांचा स्थायी स्वभावच आहे. संगीतातील दिग्गज कलाकार मंडळी अगदी तल्लीनतेनं जेव्हा त्यांची कला सादर करतात, तेव्हा श्रोता वृंद जगाच्या जागी खिळून असतो. त्यांच्या कलेमध्ये नाव ठेवायला कुठं वावच नसतो. असं जरी असलं तरी बहुतांश वेळेला त्यांचं गायन वादन रसाळ नसल्यामुळं ते हृदयाला भिडत नाही, असा अनेकांचा अनुभव असतो. कदाचित त्यांच्या उत्तुंग कलाविष्काराला पुसटच्या अहंतेची किनार असावी, म्हणून तसं होत असेल. या उलट विवेकी विरक्त सत्पुरुषाला संगीताचं शास्त्रशुद्ध ज्ञान असतंच, शिवाय ते रसाळही असतं. भले आपल्याला संगीतातील काही कळत नसेल, पण त्याच्या आवाजातील माधुर्य, मार्दव, गायनातील सूर, लय, ताल आपल्या काळजाला जाऊन भिडतं. निरपेक्ष भोळ्या भावामुळं संतांच्या कीर्तनातील, अभंग गायनातील गोडी अवीट असते. पंढरीचा विठुराया संतांच्या भजनात आनंदानं नाचायचा, म्हणजेच भगवंत संतांच्या भजनातील प्रेमभावाला, रसाळतेला दाद देत असतो. संतांचे अभंग आतून स्फुरलेले असतात, अर्थगर्भित असतात. त्यांच्या रसाळ वाणीतून अभंग कीर्तन झरत असतात. त्यात ओढाताण नसते. श्रोत्यांनी आपली वाहवा करावी अशी तर त्यांची बिलकुलच अपेक्षा नसते. असतो तो केवळ भगवंताप्रती निरागस प्रेमभाव. या भावातूनच त्यांचे सूरही निरागस होतात, हृदयात घर करून राहतात. जसं पाकाशिवाय जिलेबी किंवा गुलाबजामाला मजा नाही, तसं संगीत प्रेमानं ओथंबल्याशिवाय काळजाला भिडत नाही. निखळ प्रेमात नावून निघालेली कला, मग ती कुठलीही असो, केवळ कला उरत नाही, तर ती ईश्वराची पूजाच ठरते. त्यामध्ये ईश्वरीय स्पर्श जाणवतो. ती कला फक्त रियाजातूनच येते असं नव्हे. त्यासाठी विवेक आणि वैराग्याचंही भक्कम अधिष्ठान असावं लागतं. मग आपल्याला प्रश्न पडतो की रसिकता आणि वैराग्य एकाच ठिकाणी कसं काय राहू शकतं? वैराग्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं दृश्यात विखुरलेलं प्रेम एकवटून ते भगवंताकडं लावणं. असं जेव्हा घडू लागतं, तेव्हा आपसुकच आपलं प्रेम अधिक उत्कटतेनं व्यक्त होऊ लागतं. हेच प्रेम भक्तीची परमोच्च अवस्था गाठतं. विवेकी विरक्त व्यक्तींचा प्रेमभाव अतिउत्कट असतो आणि तोच त्यांच्या सुंदर सुकोमल शब्दातून, गायनातून व्यक्त होत असतो. त्यामुळं भगवंताला आळवणारी संतांची प्रेमळवाणी आपल्याही डोळ्यात पाणी उभं करते. त्यांचे शब्द, त्यांचं संगीत, गायन म्हणजे ईश्वराशी संवादच जणू. त्यांच्या अंतरंगातील निरपेक्ष भाव, तरल भावना
एका भगवंताकडेच वळालेल्या असतात. त्यातून संतांना स्फूर्ती येते आणि शब्द ब्रह्म मग नाद ब्रह्मात रूपांतरित होऊन त्यांच्या गोड गळ्यातून झंकारू लागतं. ऐकणाऱ्याच्या मनाची तार छेडू लागतं. त्यामुळं ज्ञानदेवांच्या विरहिणी, तुकोबारायांचे अभंग, एकनाथ महाराजांच्या गवळणी, भारुड यात सृजनशीलता ऋतुजात जाणवते. भगवंताच्या या काव्यात्मक सेवेत संतांचं केवळ प्रेमच भरून उरलेलं आहे. ते अंतरापासूनही येतं आणि फक्त भगवंतासाठी येतं. तुमच्या आमच्या कळवळ्या पोटी येतं, प्रदर्शनासाठी ते नसतं. तो तर हृदयस्थ तसंच विश्वस्त परमेश्वरावरील शब्दाभिषेक असतो. अशा रीतीनं भजनानंदी राहून विवेकी विरक्त सत्पुरुष आपल्या आराध्य देवतेला आळवीत आळवीत कधी आत्मसुखामाजी डोलू लागतो हे त्याचं त्यालाच समजत नाही. असा आत्मसाक्षात्कारी पुरुष विवेक वैराग्याच्या अलौकिक तेजानं प्रकाशमान झालेल्या दीपस्तंभाप्रमाणे सामान्यांना मार्गदर्शन करत असतो, सन्मार्गाला लावत असतो, असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. ते पुढे सांगतात, तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे, वक्तृत्व करिता न भंगे. साहित्य प्रत्ययाचे म्हणजे त्यांचे हे कीर्तन प्रेमळ भजन ऐकून लोक तत्काळ सन्मार्गाला लागतात. त्यांच्या अंतरी विवेक जागृत होतो. त्यांचे वक्तृत्व असे असते की त्यातून वेदांतासारखे अनुभूत शास्त्र सिद्धांत प्रगट होतात. म्हणजे याचाच अर्थ सत्पुरुषाच्या उत्कट भक्तीकडं पाहून साधक मंडळी ध्येय निश्चिती करतात आणि त्या दिशेनं पुढं सरकत राहतात. त्यांचं वागणं बोलणं भक्ती भजन हे आपल्या मनात भगवंताविषयी प्रेम निर्माण करू लागतं. त्यांच्या वाक्चातुर्यापुढं ग्रंथातील संदर्भ फिके पडतात. त्यांची वचनं सहज बोलणे हितोपदेश होऊन जातात. त्यांच्या सहजोक्तीला वेदांइतकंच महत्त्व प्राप्त होतं. स्वयंप्रकाशी सूर्याला काकड्यानं ओवाळणं जसं वेडेपणाचं ठरतं, तसं विवेकी विरक्त सत्पुरुषाच्या वक्तव्याला शास्त्रातील संदर्भांनी तोलणं किंवा त्याच्या अगोदर होऊन गेलेल्या सत्पुरुषांचे दाखले देणं गैर ठरतं. कारण सत्य हे मुळात एकच असतं आणि तेच तो स्वानुभवातून प्रत्ययातून सांगत आलेला असतो. म्हणूनच त्याचं बोलणं समाज काळ्या दगडावरील पांढऱ्या रेषेप्रमाणे स्वीकारतो. समर्थ पुढे सांगतात, सन्मार्गे जगास मिळाला, म्हणजे जगदीश ओळला, प्रसंग पाहिजे कळला, कोणी एक. म्हणजे याप्रमाणे तो लोकांना सन्मार्गी लावू लागला की त्याच्यावर जगदीश प्रसन्न झाला असे जाणावे, असे ओळखावे. पण तरी त्यानेही प्रसंग पाहून वागायला हवे. बघा समर्थांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. लोक एक वेळ वडीलधाऱ्यांचं ऐकणार नाहीत, पंचायतीला जुमानणार नाहीत, पण संतांच्या वचनांना मात्र ते शिरोधार्य मानतात. अशा विवेकी वैराग्यशील व्यक्तींच्या भोवती जनमेळावा जमतो. जन संघटन करायला त्याला वेगळे असे प्रयत्न करावेच लागत नाहीत. भगवंत सन्मुख होण्यासाठी ज्याच्या भोवती सज्जन जमू लागतात त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असं खुशाल समजावं. ज्याला लोकच इतकं भरभरून प्रेम देतात तिथं भगवंत तरी मागं कसा राहील. असं जनप्रियत्व देवप्रियत्व लाभलेला
भक्तीचा परमोच्च आविष्कार घडवणारा सच्शील मनुष्य बहुजनांचा आधार असतो. भावना प्रधान भक्तिभावात अखंड बुडालेला असतानाही त्याचा विवेक मात्र शाबूत असतो. त्याचं वागणं बोलणं प्रसंगानुरूप असतं, अभ्यासपूर्ण असतं. हे सारं जमण्यासाठी लोकांतात राहून अलिप्तता जपण्यासाठी, बहुजनांत राहूनही निर्लेप राहण्यासाठी विवेकाचरणाला प्रखर वैराग्याचीही जोड हवी, असं समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. पुढे प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययांचे ब्रह्मज्ञान स्नान संध्या भगवत भजन पुण्यमार्ग. म्हणजे अशा व्यक्तीच्या ठिकाणी प्रखर वैराग्य, अनासक्ती, अनुभवयुक्त ब्रह्मज्ञान आणि स्नान संध्या आणि भगवत भजन असे पुण्यमार्गाचे सर्वांगीण दर्शन घडते. हे दर्शन आपल्याला होते. बघा, याचाच अर्थ ज्याला खरंच भगवत कार्य करायचं आहे त्यानं विवेक जपला पाहिजे. उदासीन म्हणजे कशाचीही आस नसलेलं वैराग्य त्याच्याकडं असलं पाहिजे. एक तत्वाशी अखंड तद्रूप राहिलं पाहिजे, अखंड एकरूप राहिलं पाहिजे. म्हणजेच अंतरीचं मौन सांभाळलं पाहिजे. केवळ शब्दज्ञान न पाजळता प्रत्ययाचे बोल अर्थातच ब्रह्मज्ञान लोकांना सांगितलं पाहिजे. हे करत असताना त्यानं नित्य नेमाची उपासना, स्नान संध्या, भगवत भजन आणि पुण्यमार्गाचं आचरण कदापिही सोडता कामा नये. परमार्थात भ्रष्ट पुढाऱ्यांसारखी अवस्था होऊ नये म्हणून विवेक आणि वैराग्य यांचा सुंदर मिलाप राम कार्याला सज्ज झालेल्या व्यक्तीच्या ठायी असलाच पाहिजे, असा समर्थांचा कटाक्ष आहे. नुसतं वैराग्य असेल तर समर्थ त्याची हेकांड पिसे म्हणजेच हेकट दुराग्रही असा या शब्दात संभावना करतात. तर केवळ विवेक म्हणजे शब्दज्ञान हे निरस कंटाळवाणं ठरतं, असं त्यांचं मत आहे. म्हणूनच त्यांनी सांगून ठेवलेलं आहे, विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हेकाड पिसे, शब्द ज्ञान येईलसे आपणची वाटे. म्हणजे याप्रमाणे विवेक वैराग्य दोन्ही असले की अशी स्थिती असते. नुसते वैराग्य म्हणजे एक कल्लीपणा अथवा खुळेपणाच होय आणि केवळ शब्दज्ञान हे वैराग्याच्या अभावी कंटाळवाणे वाटते. म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणी जे महत्भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणती. पहा, म्हणून विवेक आणि वैराग्य दोन्हींची जोड असणे हे महत्भाग्य होय. श्री रामदास म्हणतात की साधू असतात ते हे सर्व जाणतात. पहा, समर्थांनी शेवटच्या ओवीमध्ये आपल्याला सांगितलंय की व्यवहारात एखादं कार्य करायचं झाल्यास त्यासाठी विशिष्ट अशी पात्रता लागते. तसं परमार्थातही म्हणजे आत्मज्ञान संपादन करण्यासाठी साधकाच्या अंगी विशिष्ट अशी पात्रता असावी लागते आणि ती आहे विवेक वैराग्य यांचा संगम, यांचा मिलाप, यांचं मिलन. जीवनात विवेक वैराग्याचा मिलाप असलेल्या साधकाचं भाग्य थोरच आहे. तोच पुढं परमार्थाचा प्रचारक होतो. उत्तम विवेक प्रखर वैराग्यासोबतच प्रत्ययास आलेलं आत्मज्ञान, अनुभूतीचे बोल, सदाचरण आणि समाज बांधवांप्रती असणारी कळकळ अशा दैवी गुणांनी युक्त ज्यानं षड्विकारांना
आधू करून टाकलेलं असतं. असा साधकच खरा साधू असतो, जो षड्विकारांना सोडून देतो, षड्विकारांवर मात करतो. असा खरा साधू असतो. तोच साधकाला आत्मनिवेदनाची कला आत्मसात करण्यासाठी सहाय्यभूत ठरतो. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे विवेक वैराग्य निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.